गोंयांत स्थिर आनी एका पार्टीच्या सरकाराची गरज आसा। गोंयचो फुडलो मुखेलमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरूच आसतलो अशें ना, मात निवडून आयिल्ले आमदार तांचो फुडलो मुखेलमंत्री कोण ते थारायतले। भाजपा पक्ष हो भ्रष्टाचार मुक्त पक्ष म्हण ह्या वेळार मंत्री गडकरीन सांगले। मगो बरोबर युती जावं येता म्हण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी फुडें सांगले। आरडेक्सो खातीर पणजेच्यान संजय मनोली। गोव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे महत्त्वपूर्ण मुद्दे जनतेच्या मनात आहेत त्यामध्ये स्थिर सरकार, स्टेबल गव्हर्नमेंट हा गोव्याकरता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण गोव्याने अनेक वेळा कसे पक्षबदल झाले आणि अनेक लोकांनी कशा पार्ट्या बदलवल्या, गोव्यातले सरकार कसे अस्थिर झाले आणि त्यामुळे गोव्याच्या विकासात कसे अडथळे निर्माण झाले याचा अनुभव घेतलेला आहे। त्यामुळे त्यांचं कडबोळं म्हणजे पुन्हा गोव्यात अस्थिरतेची सुरुवात होऊ शकते अशी जनतेची भावना असल्यामुळे स्टेबल आणि स्थिर सरकार देण्याची ताकद केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये असल्यामुळे स्थिर सरकार, वन पार्टी गव्हर्नमेंट आणि स्टेबल गव्हर्नमेंट ही आमची सगळ्यात मोठी ताकद आहे। येणाऱ्या निवडणुकीच्या नंतर जे निवडून येणारे आमदार आहेत ते नवीन नेत्याची निवड करतील। आमच्या या पार्टीत पार्लमेंटरी बोर्ड असतं आणि लोकतांत्रिक पद्धतीने नवीन नेत्याची निवड होईल। नवीन नेता हा आमदारांमधून देखील त्याची निवड होऊ शकते किंवा नवीन नेता दिल्लीतून देखील आम्ही योग्य वाटलं तर दुसऱ्या कोणी नेत्याची देखील आमदारांच्या व्यतिरिक्त नेत्याची निवड पार्टी आमदारांच्या संमतीने करेल। आपले चांगले मित्र आहेत आणि युती होणार, युती तुटल्यानंतर तुम्ही कधी प्रयत्न केला का त्यांना पुन्हा आणायचा? ते माझे चांगले मित्र आहेत आणि युती जरी नाही झाली तरी राहतील, कारण मी कधी राजकारणात मैत्री राजकारणापुरतं कधी कोणाची ठेवली नाही। परंतु मी मागच्या वेळी जेव्हा आलो तेव्हा मी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला, पण मला वर्तमानपत्रातून त्यांचं स्टेटमेंट वाचायला दिलं की इलेक्शन नोटिफिकेशन निघेपर्यंत आम्ही कोणाशी बोलणार नाही। मग नोटिफिकेशन निघाल्यानंतर मला असं वाटलं की चर्चा होईल, पण कदाचित ती चर्चा त्यांच्याकडनं झाली नाही। मी प्रयत्न केला, कदाचित त्यांना असं वाटलं असेल की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्यांची मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा बहुतेक मी पूर्ण करू शकत नाही म्हणून कदाचित त्यांनी संपर्क केला नसेल, किंवा त्यांना असे असेल की गोव्यामध्ये जर पुन्हा स्थिर सरकार नाही आलं, आम्ही 2-4 कमी पडले तर त्यांना अपॉर्च्युनिटी आहे कदाचित, म्हणून त्या अपॉर्च्युनिटी करता कदाचित त्यांनी आमच्याशी बोलणे नसेल केली।